फॉर्म भरून झाले, ग्राउंडलाही जात आहे, पण लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष करताय, तर असं करू नका मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये जेवढं महत्त्व ग्राउंडला देत आहे तेवढंच महत्त्व लेखी परीक्षेला द्या. कारण आपल्याला केवळ ग्राउंडमध्ये मार्क घेऊन सिलेक्शन मिळणार नाही, त्याबरोबरच तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी देखील करावी लागेल. बऱ्याच वेळा नवीन विद्यार्थी ही चूक करतात की फक्त ग्राउंडवर लक्ष देतात आणि लेखी परीक्षेकडे मात्र दुर्लक्ष करतात. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यातील महत्त्वाचे टॉपिक्स, ज्यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणे हे गरजेचे आहे. आणि जेव्हा अभ्यासक्रम माहिती होईल त्यावेळेस प्रॉपर त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषयाला धरून आणि त्या टॉपिक्सला अनुसरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्या कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क हे मिळणारच. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम आपण पोलीस भरतीला असलेला अभ्यासक्रम या ठिकाणी पाहून घेऊ. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 4 विषय आणि त्यासाठी प्रत्येकी 25 गुण असे आपल्याला पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम आहे. पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे 4 विषय आहेत आणि या 4 विषयांसाठी प्रत्येकी 25 गुण म्हणजे एकूण 100 गुण, 100 प्रश्न 100 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात येतात. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही या 4 विषयांचा अभ्यास करणे हे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला या विषयांचा अभ्यासक्रम नीट समजून घेणे गरजेचे आहे. मराठी व्याकरणाबद्दल जर आपण पाहिलं तर मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळे तुम्ही या विषयामध्ये आउट ऑफ मार्क देखील मिळवू शकता. फक्त तुम्हाला त्यासाठी रिव्हिजन आणि अभ्यासाची गरज आहे. सर्वप्रथम तुम्ही टॉपिक वाईज अभ्यासक्रम याचा माहिती करून घेतला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहूया मराठी या विषयाचा अभ्यासक्रम. मराठी या विषयामध्ये आपल्याला मराठी भाषेचा उगम व व्याकरण, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण या प्रकारे शब्दांच्या जाती, संधी, समास, प्रयोग, अलंकार, शब्दांच्या जाती, विरामचिन्हे, वृत्ते, एका शब्दाबद्दल शब्दसमूह, म्हणी आणि त्यांचे अर्थ, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे, साहित्य आणि साहित्यकार, त्याचबरोबर आधुनिक कविपंचक या सर्व टॉपिकवर तुम्हाला प्रश्न हे विचारण्यात येणार आहेत. सर्वप्रथम तुम्ही आता हे टॉपिक माहिती करून घेतले. सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो हे सर्व अभ्यासक्रम एकदा वाचन करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा वाचन करणार आहात ते वाचन हे पहिलं वाचन आणि त्यानंतर तुम्हाला दुसरं वाचन असं करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यानंतर या प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न हे सोडवायचे आहेत. तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये मार्क मिळवण्यासाठी सर्वप्रथम ते टॉपिक समजून घेणे गरजेचे असते. त्या विषयाला समजून घेऊन त्याचा अभ्यास केला तरच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये अधिक मार्क हे मिळवता येत असतात. त्यानंतर जर आपण दुसरा विषय पाहिला तो आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान हा विषय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. या विषयामध्ये तुम्हाला खूप सारे विषय येतात. सामान्य ज्ञान म्हटलं की त्यामध्ये इतिहास, भूगोल अशा प्रकारे सर्व सामाजिक शास्त्रांचा समावेश होतो. त्याचबरोबर त्यामध्ये मग पुन्हा चालू घडामोडी यासारखे विषय देखील येतात. यासाठी देखील तुम्हाला 25 प्रश्न
25 गुणांसाठी असणार आहे. जर आपण टॉपिक वाईज पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला इतिहास, त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, तसेच भारताचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल, त्यानंतर भारतीय राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, पंचायत राज, चालू घडामोडी, त्यामध्ये क्रीडा, दिनविशेष असतील, पुरस्कार असतील, सन्मान असतील, त्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासन, तुम्हाला याबद्दल देखील माहिती पाहिजे, त्यानंतर समाज सुधारक असतील, माहिती तंत्रज्ञान, संगणक याबद्दल देखील प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर जिल्हे व संक्षिप्त रूपे या टॉपिकवर देखील बऱ्याच वेळा प्रश्न हा विचारलेला जातो. मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल त्या जिल्ह्याबद्दल अगोदर संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर देखील प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल त्या जिल्ह्याबद्दल किंवा त्या विभागाबद्दल देखील प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे त्या मुद्द्यावर देखील तुमचा अभ्यास असणं हे गरजेचं असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पहा, तुम्ही आपल्या चॅनलवर सर्व GK GSचे लेक्चर तुम्हाला व्हिडिओज हे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण मराठी या विषयाचे देखील संपूर्ण लेक्चर, संपूर्ण व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. त्यानंतर पहा मित्रांनो, आपण पुढे पाहणार आहोत की काय वाचायला पाहिजे एक्झॅक्टली. कोणतीही परीक्षा आणि त्या परीक्षेचा अभ्यास करत असताना मित्रांनो, वाचायचं काय आणि कसं वाचायचं हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या परीक्षेमध्ये नक्कीच अधिक मार्क हे मिळवू शकता. तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला वाचायचं आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. आता तुम्ही म्हणाल की प्रश्नपत्रिका वाचून काय होणार आहे? तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कोणतीही परीक्षा असो, सर्वप्रथम त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जर हातात घेतल्या आणि तुम्ही जर त्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ जर पाहिले प्रश्न, तर तुम्हाला त्यावरून एक अंदाज काढता येतो. त्यावरून तुम्हाला त्या परीक्षेचा अंदाज, त्या प्रश्नांचा अंदाज येऊन जातो की कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, कसे प्रश्न त्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे तुमचा जवळपास तुम्हाला त्या परीक्षेबद्दल संपूर्ण आयडियाही येऊन जाते. त्यामुळे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही पोलीस भरतीला मागे झालेल्या प्रश्नपत्रिका ह्या सर्वप्रथम पाहून घ्या. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर तुम्ही गुगलला सर्च करा आणि डाउनलोड करून त्या तुम्ही पाहून घ्या अगोदर प्रश्नपत्रिका. आपण देखील आपल्या चॅनलवर GK GS आणि मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिका लवकरच आपण आपल्या चॅनलवर उत्तर आणि स्पष्टीकरणासह आपल्या चॅनलवर आपण घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर स्टेट बोर्ड. आता स्टेट बोर्ड वाचणं म्हणजे एकदम बेसिकपासून सुरुवात करणं. स्टेट बोर्ड म्हणजे संपूर्ण तुम्हाला बेसिकपासून तुमचा अभ्यास असायला पाहिजे. कारण प्रश्न हे बेसिकपासून ते हार्ड प्रश्न तुम्हाला जमायला पाहिजे, म्हणजे तुमचा अभ्यास कुठेतरी कामी येतो. या ठिकाणी पहा, स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पुस्तकाबद्दल एक आयडिया येऊन जाते, संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या लक्षात येतो. त्यानंतरच तुम्ही जे दुसरे लेखकांचे पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे तुमची सुरुवात ही स्टेट बोर्डपासून असली पाहिजे. स्टेट बोर्ड वाचन झाल्यानंतर म्हणजे किमान 2 वेळेस वाचन तुमचे स्टेट बोर्डचे व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही लेखकांची पुस्तके वाचायला सुरुवात करू शकता. त्यानंतर पहा, पुढचं झालं चालू घडामोडी. चालू घडामोडी असा विषय आहे मित्रांनो जो कधीही संपणार नाही. त्यामुळे दररोज घडणाऱ्या चालू घडामोडींकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. न्यूजपेपर असेल, न्यूजपेपर किंवा मार्केटमध्ये विविध प्रकारचे मासिक असतील किंवा वार्षिक असतील, ही पुस्तके मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊन चालू घडामोडी त्या
पुस्तकांमधून कव्हर केल्या पाहिजे, कारण चालू घडामोडी हा कधीही न संपणारा विषय आहे. त्यामुळे चालू घडामोडी या तुम्ही दररोजच्या दररोज चालू घडामोडी केल्या पाहिजे. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर चालू घडामोडीच्या क्यूज आणि चालू घडामोडी संबंधित सर्व प्रश्न त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर आपलं द ऑफिसर्स जंक्शन टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला सर्व चालू घडामोडी असतील किंवा GK GS या क्वाईज म्हणजेच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला मिळणार आहेत, ज्यामुळे तुमचा सराव आणि अभ्यास अधिक मजबूत होईल आणि तुम्हाला तिथे सराव देखील करता येईल. त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला पाहिजे. आता तुम्ही फक्त पुस्तके वाचून आणि अभ्यास करून चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका या सोडवाव्या लागणार आहेत. जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्ही सराव प्रश्नपत्रिका या सोडवायला पाहिजे. त्यामुळे सराव प्रश्नपत्रिका सोडवणं हे महत्त्वाचं आहे. पहा, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पोलीस भरतीसाठी जो काही अभ्यासक्रम आहे त्यासाठी आपण सर्व PDF स्वरूपात आपण नोट्स किंवा प्रश्न हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत. आणि आपण यापुढेही नोट्स असतील किंवा जे काही तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं अभ्यासाशी संबंधित साहित्य असेल, जे काही चालू घडामोडी असतील, GK GS असेल, मराठी असतील, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला PDF स्वरूपात किंवा क्यूज स्वरूपात तुम्हाला तिथे प्रश्न वगैरे मिळून जातील. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला तुम्ही लगेच जॉईन करून घ्या. त्यानंतर पहा मित्रांनो, आपल्या चॅनलवर काय मिळणार आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आपण आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत PYQ सिरीज, म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न हे आपण संपूर्ण विश्लेषणासह सोडवून घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आणि हे व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चालू घडामोडी, दररोज घडणाऱ्या ज्या चालू घडामोडी आहेत, दररोजच्या चालू घडामोडी, या चालू घडामोडी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा क्यूजच्या माध्यमातून असतील, आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण ह्या क्विजच्या माध्यमातून चालू घडामोडी दररोजच्या दररोज टाकणार आहोत. तेथे देखील तुम्हाला प्रश्न हे सोडवायला मिळणार आहेत. त्यानंतर स्टेट बोर्ड पुस्तके असतील, याचं देखील आपण विश्लेषण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्टेट बोर्ड देखील घेणार आहोत. दररोज एक स्टेट बोर्ड असेल किंवा आठवड्याला एक स्टेट बोर्ड असं आपण आपल्या चॅनलवर पुस्तकेही घेणार आहोत. त्याचबरोबर सराव प्रश्नसंच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF स्वरूपात हे मिळून जातील. त्याचबरोबर काही सराव प्रश्नपत्रिका आपण आपल्या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं असणारं जेवढं काही तुम्हाला देता येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण GK GS आणि मराठी या दोन विषयाशी संबंधित सर्व तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही कव्हर करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी पहा, तुमचं 50 मार्काचं आपण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.